मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण कांद्याची पात टाकून जवळ्याची भजी बनवतोय। ही कांद्याची पात आहे बघा, कांद्याची पात टाकून जवळ्याची भजी। एक वाटीभर कांद्याची पात घेतली आपण, वरची पातच ना हिरवी हिरवी ती घेतली, आणि ही कोथिंबीर घेतली, एवढी मुठभर कोथिंबीर आहे, छोटं मूठ। आणि हे 2 कांदे आहेत, हे बारीक पातळ पातळ कापून घेतलेत आपण। हा मिरची, एक मिरची 4 चिरा मारून अशी कापलेली आहे बारीक, आणि लसूण सुद्धा तसंच बारीक सोडून बारीक केलेला आहे। दुसरं काय घेतो ते तुम्हाला दाखवतो। आपण सर्व आता धुवून घेणार आहोत, आणि धुतल्यानंतर ना खूप असे बटणार आहोत, असे बटणार आहोत, आणि मग एकदम नरम करणार, असं दाबून दाबून नरम करणार, आणि मग तुम्हाला मी दुसरं जवळा वगैरे मसाले वगैरे टाकताना दाखवतो। तर आपण इथे कांदा, पातीचा कांदा, कोथिंबीर आणि मिरची हे हाताने चुरून घेतलं। आता आपण 1 टीस्पून मीठ टाकून छानपैकी अजून चुरून घेऊया। आपण इथे 1.5 टीस्पून मीठ टाकलं, आणि पहिले आपण लसूण सुद्धा घेतलेला, बारीक चिरलेले लसणाच्या पाकळ्या 7-8 पाकळ्या असतील, तर आपण हे सर्व चुरून घेऊया। आता मसाले टाकून घेऊया। एक चमचा आपण हळद टाकली, 2 अर्धा टाकलाय। एक चमचा, सव्वा चमचा मिरची पावडर, काश्मीर मिरची पावडर, आणि 1 चमचा आगरी मसाला, दीड चमचा काश्मीर मिरची पावडर, 1 चमचा आगरी मसाला, 1 चमचा मी हळद पावडर टाकले। आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेतले, आणि आता जवळा टाकून घेऊया। 1 वाटी जवळा आहे। तांदळाच्या पिठाने भजी क्रिस्पी होतात। आपण 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलं बाइंडिंगसाठी। 2 टेबलस्पून आपण व्हिनेगर टाकलं, आणि आता छान कालवून घेऊया। आणि आपण तेल गरम करायला ठेवले, भजी छान तळून घेऊया चपटे चपटे। जवळ्याची भजी म्हणतात। जर पातळ पातळ वाटलं ना, तुझं कांदा पिळून थोडा पिळून घ्यायचं, पाणी काढायचं थोडं, कांदा पात आणि कांद्याचं पाणी वळतं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर मीडियम हीटवरती, म्हणजे गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला, आणि मीडियम हीटवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाहीत आणि वरून क्रिस्पी होतील। आता आपण साईड बदली करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान क्रिस्पी फ्राय करून घेऊया। वरून सुकल्यासारखा वाटला की आपण त्याची साईड चेंज करून घेतो। तुम्हाला जर हे क्रिस्पी कटलेट्स, क्रिस्पी पॅटीस जर आवडले असतील तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।